राज्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने केवळ नागरिकांचा जीव कासावीस होतोय असं नाही, तर आता आपल्या खिशातील इलेक्ट्रॉनिक वस्तूही पेट घेऊ लागल्यात. भंडारा जिल्ह्यातून अशीच एक अंगावर काटा आणणारी धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ बस स्टॉपवर भंडाऱ्याकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईलने अचानक पेट घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि बस स्टॉपवर प्रवाशांची मोठी धावपळ झाली. भर उन्हात काही सेकंदातच मोबाईलमधून धूर निघाला आणि बघता बघता संपूर्ण मोबाईल आगीत जळून खाक झाला. पाहुयात या घटनेचा सविस्तर रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ बस स्टॉपवर आज दुपारच्या सुमारास शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यातच प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे वातावरण अक्षरशः तापलेलं होतं. याच दरम्यान एका विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल अचानक कमालीचा गरम झाला आणि विद्यार्थ्याला काही समजण्याच्या आतच त्यातून अचानक धूर निघून काही सेकंदात मोबाईलने थेट पेट घेतला. हातातील वस्तू अचानक पेटल्याने बस स्टॉपवर मोठी भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि अनेक विद्यार्थी घाबरून इकडे तिकडे पळू लागले. या आगीमध्ये तो मोबाईल तर पूर्णपणे जळून खाक झालाच, पण त्यासोबतच विद्यार्थ्याने मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलेले सुमारे 2,000 रुपयेही आगीत भस्मसात झाले. सुदैवाने विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखल्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षण उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती अशी चर्चा परिसरात सुरू आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत ही आग आटोक्यात आणली असून राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रचंड उष्णतेचा परिणाम आता इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही होत असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय.